पर्यावरणाचं संतुलन राखणाऱ्यालाच दिली फाशी. मुरुडमधील अमानवी कृत्य. दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये काही अज्ञात इसमांनी पर्यावरणाचं संतुलन राखणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवाला झाडाला टांगून फाशी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. हे अमानवी कृत्य आहे. या प्रकरणी कांदळवन विभाग अधिक चौकशी करत आहे. मात्र 10 दिवस उलटून गेले तरीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. नुकताच आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला आहे. निसर्ग वाचवण्यासाठी जनजागृती आपण करत आहोत. अनेक झाडं लावण्याचा संकल्प आपण सोडत आहोत. तसंच झाडं लावण्याचे कार्यक्रम देखील हाती घेतले जात आहेत. परंतु फक्त झाडेच पर्यावरणाचं संतुलन राखत नाहीत, तर निसर्गातील इतर जीव देखील पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करतात. त्यातीलच एक म्हणजे कासव. समुद्री कासव हे समुद्रामध्ये राहतात. हे कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. मात्र या कासवांची आता हत्या होत आहेत. मोठ्या प्रमाणात कासवाच्या पाठीचा उपयोग मानव आपल्या स्वार्थासाठी करत आहे. कासवाच्या पाठीपासून दागिने तयार केले जातात. त्यामुळे कासवांची आता हत्या होत आहेत. मुरुडमधील ही घटना अतिशय अमानवी कृत्य दर्शवते. अशा नराधमांवर कडक कारवाई केली गेली पाहिजे. कासवाला मारणे हा तर गुन्हा आहे. कांदळवन विभागाची पावले कारवाईच्या बाबतीत कासवासारखीच धीम्या गतीने पडताना सध्या तरी दिसत आहेत. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.